जय महाराष्ट्र। मी महेंद्र भानुशाली, विभाग अध्यक्ष चांदिवली विधानसभा मंच इद्राव। आज एक खूपच शरमजनक बाब या चांदिवली विधानसभेमध्ये घडलेली आहे। म्हणजे जेवढे नेते असतील, जे सत्तेवर असतील त्यांनाही आणि नसतील त्यांनाही खूप शरमजनक बाब आहे त्यांच्या सगळ्यांसाठी। आपण बघू शकताय, आता आपण आहोत वॉर्ड क्रमांक 161 वरती बॅनर लागला आहे। वॉर्ड क्रमांक 161 चांदिवली विधानसभा। डॉक्टर राम मनोहर त्रिपाठी हॉल का जो रास्ता है, ना खासदार ने बनाया है, ना आमदार और ना नगर सेवक ने। ये रास्ता हम गरीब जनता ने हमारे पैसे से ये रास्ता बनाया है। मी तुम्हाला तो रास्ता दाखवतोय, या नमस्ते, ठीक है ना? इधर 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 इकडनं इकडनं आहे। हा जो रस्ता आहे हे गेल्या 20 वर्षापासून इकडनं चिखल सुरुवात व्हायची, ते कमीत कमी अर्धा ते पावणा फूट चिखल असायची इथे, आणि साईडमधनं थोडीशी अशी जागा असायची ज्याच्यातनं लोक, हे डोंगर एवढा मोठा डोंगर आहे ज्याचे एकच रस्ता आहे, इकडनं जायचं असेल वरती तर इकडनं जायचं तुम्ही। त्याच्याशिवाय कंटाळून या सगळे जनतेने असं डिसाईड केलं की आपणच 50-100 रुपये काढून हा रस्ता बनवायचा। आणि खरंच कौतुकास्पद आहे हे सगळे जे आहेत, ही बाब खूप मोठी आहे। मी तुम्हाला दाखवतो हा रस्ता बघा। आजा पुन्हा आजा, आपण बघा हा रस्ता बघा, फक्त हा रस्ता आपण बघू शकताय। जिथं अर्धा ते 1 फूट चिखल असायची तिथं हा रस्ता पूर्णपणे तयार झालेला आहे। आणि हे इकडची जनता आहे। सबसे पहिले तो आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद, कारण आपण सगळ्यांनी जे केलं आहे ना, ते जे सत्तेवर बसले असतील त्यांच्यासाठी पण, आणि जे सत्तेस नसतील त्या सगळ्यांसाठी एक खूप मोठी चमाट आहे। कारण हा जो रास्ता कितने सालों से ये रास्ता ऐसा था, मेरे ख्याल से 15-20 साल, 20 साल इधर करीब 20 साल, 15 से 20 साल बरोबर है ना? बोलो तुम लोग कितने साल से था ऐसा? मुन्ना हा मुन्ना आहे, मुन्ना सिंग आपला मित्र आहे आमचा, इथंच राहतोय। या सगळ्यांनी कोण कोण है सबका पहचान करा, पहला जिन्होंने मेहनत किया सबका पहचान करा, कौन कौन से, सबको बोला, सब है यहाँ पे, सब है, ये सब थे। हाँ, 90% एरिया के सभी लड़के लोगों ने काम किया, ऐसा कुछ नहीं। क्या हुआ था मेरे को पहला बताओ। ये पूरा दलदल था। वो शुरुआत के दिन हम लोग यहाँ बैठते थे, ये मंदिर है, रात के टाइम पे करीबन 7-8 बजे के टाइम पे एक लेडीज वहाँ से फिसल के गिर गई थी, क्योंकि चलने को एकदम थोड़ा सा ही रास्ता था, बाकी पूरा ये दलदल था। मैंने सब वीडियो बना के सब डाला हुआ है। थोड़ा सा ही रास्ता था, वो लेडीज वहाँ से स्लिप खा के गिरी। उसके बाद से हम लोगों ने देखा, उसके बाद देखने के बाद में हम लोग सब लोग जमा हुए। हम लोगों ने डिसाइड किया कि अभी थोड़ा नहीं कुछ होना रहता है तो पब्लिक से चंदा निकाल के हम लोग काम करते। तो हम लोगों ने 50-100 रुपये निकाला। जब 10-12 हज़ार जमा हो तो हमको समझ में आया 10-12 हज़ार का ये काम नहीं है, ये काम 1-2 लाख का है। तो फिर हम लोगों ने थोड़ा बहुत, जो पॉलिटिशियन लोग हैं उनके पास दौड़े भागे, लेकिन कहीं से हमको सब आश्वासन देने वाले ही मिले, कोई सपोर्ट करने वाला नहीं मिला। फिर हम लोगों ने, याद है आपके पास भी हम लोग आए थे, एक गाड़ी रहती, आपने भी दिया मेरा तुमने किया, मैंने जो हम लोगों ने किया, जहाँ से हम लोगों का हौसला बढ़ा, जो सब लोगों ने साथ देना चालू किया, वो टाइम की मैं बात बता रहा हूँ। आज 2 महीना हो गया हम लोग को ये लगातार इसमें भिड़े हुए। फिर पूरे पहाड़ पे से चंदा निकाले, पहला वो पट्टा हम लोगों ने बनाया। अब उस पर मट्टी डाल के कम से कम 20-25 गाड़ी मट्टी गई, मट्टी डाल के हम लोगों ने लेवल किया। पहले कचरा उठवाया, फिर मट्टी डाल के वो दलदल को लेवल किया। जो कचरा उठाने वालों को मेन इशू था कि वो दलदल की वजह से कचरा नहीं उठा रहे थे, तो मट्टी डाल के लेवल किया। उसके बाद में कोबा करके उसको हम लोगों ने किया। लेकिन उसके बाद में ये इधर कीचड़ होने लगा जब ये बन गया, तो फिर हम लोगों ने इसको भी पूरा बनाया, सब चंदा ही निकाल के, टोटल चंदा निकाल लिया। बहुत बड़ी बात है। आणि खरंच एवढा फंड असल्या, सगळ्यांकडे फंड आहे, माडाकडे फंड आहे, महानगरपालिकाकडे फंड आहे, परंतु कुणाला हा रस्ता दिसला नाही। सगळ्यांचा हाच रस्ता आहे। कुठं नारळ फोडायचं असेल तर हाच रस्ता आहे, तेव्हाही कुणाला हा रस्ता दिसला नाही। गेल्या 15 ते 20 वर्षापासून हीच परिस्थिती होती या स्थानिक जनतेची। परंतु जनतेमध्ये काय ताकद आहे, जनता याला राजा का म्हणतात,
हे या सगळ्या स्थानिकांनी सिद्ध करून दाखवलेले आहे। या पूर्ण डोंगरावर मला वाटतंय 5 ते 10 हजाराच्या वर वस्ती असेल, बरोबर आहे। इथं आपले मराठी लोक राहतात, उत्तर भारतीय राहतात, सगळे मुसलमान, सगळे धर्माचे लोक इथं राहतात, परंतु सगळ्यांना जायचा एकच रस्ता आणि या चिखलमधनं जायचं। कुणाची अंत्ययात्राही असेल तर तेव्हा तुम्ही साईडमधनं जाऊ शकत नाही, तेव्हा त्याच्यामधनंच जावं लागत होता, परंतु शेवटी पर्याय नव्हता, कुठनं यांचं काम होत नव्हता। पण शेवटी या लोकांनी ठरवलं की कुठलाही लोकप्रतिनिधी आपण ज्यांना निवडून दिलंय ते आपलं काम करत नाही, आता आपली प्रॉब्लेम आपल्यालाच सॉल्व्ह करायची आहे, म्हणून या लोकांनी ठरवलं। आणि तुम्ही बघा फक्त थोडं असं करा, थोडासा साइड दीजिए। तुम्ही बघा, असं नाही की एक 10-20 फुटाचा रोड नाही बनवलाय, हा मला वाटते कमीत कमी 100 ते 150 फुटापेक्षा पण जास्त मोठा रोड मी तुम्हाला दाखवतो। मी आ रहा हूं, रुको इधर ही, इथे हे बघा, हा पूर्ण रोड तुम्ही बघा किती चांगल्या पद्धतीने बनवलाय। या जनतेने स्वखर्चाने, मुन्ना आजा, स्वखर्चाने या लोकांनी बनवलाय। आपण आजा 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 इथपर्यंत। आणि मला स्वतःला माहित आहे की खूप मोठी दलदल होती, परंतु हे मला सांगायचे कचरा भरलाय, मी कचऱ्यावाल्यांना फोन करणार आणि गाडी येणार कचरा घेऊन जाणार, परंतु सॉल्युशन होत नव्हता। सॉल्युशन एकच होता की हा रस्ता झाला पाहिजे, आणि आमच्याकडे एवढा मोठा फंड नसल्यामुळे आपण हा पूर्ण रस्ता कसा बनवून द्यायचा हाच विचार पडायचा। परंतु शेवटी देव आहे, देवाने यांना ताकद दिली, यांना सुचवलं आणि या सगळ्यांनी स्वखर्चाने हा पूर्ण रोड बनवलाय। बघू शकता आपण, खरंच कौतुकास्पद आहे। एवढा मोठा रोड बनवणं ही काय लहान गोष्ट नाही। 2 महिने हे सगळे इकडची जी जनता आहे, या 2 महिना या जनतानी इथं बसून जेवढे पैसे जमा झाले तेवढा रोड बनवा, जेवढे जमा झाले तेवढा रोड बनवा, जेवढे पैसे झाले तेवढा रोड बनवा। आणि आज आपण बघू शकताय की इथं लहान पोरं क्रिकेट खेळतायत, लहान पोरं इथं क्रिकेट खेळतायत। आता प्रश्न आहे की सन्मान करायचा, तर आता सन्मान झाला कुणाचा पाहिजे, बरोबर आहे ना? कुठल्या नेत्यांनी तर बनवलं नाही, तर सन्मान कुणाचा झाला पाहिजे? सन्मान आपल्या सगळ्यांचा झाला पाहिजे, म्हणून आपल्या स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। आणि कसं आहे, येणाऱ्या काळात निवडणूक आहे, बरोबर आहे ना? तेव्हा सगळ्यांना उदाहरण हेच द्यायचं, बाकी काय दुसरं उदाहरण द्यायचं नाही की तुम्ही आमच्यासाठी हे खूप चांगल्या पद्धतीने केलं, आता आम्ही पण काय करायचं ते आम्ही ठरवू। आणि हा जो डोंगर आहे त्याच्यावर जाण्यासाठी एकच रस्ता आहे, एक सीडी आहे, पूर्ण सीडी तुटलेली आहे, खड्डे आहेत सीडीमध्ये। मी अधिकाऱ्यांना व्हिडिओही पाठवलेला आहे, मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना हे व्हिडिओ मी वरचा डोंगराचा पाठवलाय। जर कधी पावसाळ्यामध्ये कुणाचा पाय स्लिप झाला, कुठला लहान मुलगा असेल, मोठा असेल, कोण वयोवृद्ध असेल, जर कुणाचा पाय स्लिप झाला तो त्या डोंगरावरनं डायरेक्ट खालपर्यंत पडत पडत खालपर्यंत येणार, ही परिस्थिती आहे या डोंगराची। काम चालू कुठे आहे? महानगरपालिका आणि म्हाडाचे काम चालू कुठे आहेत? मला हेच समजत नाही का इथं या झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक नाही आहेत का? हे गरीब आहे, ही यांची चूक आहे का? हे गरीब असणं यांची चूक आहे का? मला हे सांगा। खूप चुकीचं कारभार चालू आहे। माझी हात जोडून विनंती आहे वॉर्ड ऑफिसर हेर्लेकर साहेबांना, हेर्लेकर साहेब एक दिवस तुम्ही स्वतः या आणि या डोंगराची एक व्हिजिट करा, कुठल्या परिस्थितीमध्ये लोक राहत आहेत, त्यांचे गटर साफ झाले नाहीत, त्यांचे शौचालय साफ होत नाहीत, त्यांचे रस्ते बनवून देत नाही महानगरपालिका। एकच गोष्ट सांगते, आमच्याकडे फंड नाहीये। अरे फंड कसा नसेल तुमच्याकडे? प्रत्येक ठिकाणी तुमचे नारळ फुटतायत, मग या डोंगरासाठी का नारळ फुटत नाही? या लोकांनी का मतदान नाही केलंय का? हे लोक मतदार नाहीत का? हे पण मतदार आहेत आणि हे 100% मतदार आहेत। बाकी बिल्डिंग मध्ये तर 30% 40% मतदान होते, पण हे लोक 100% मतदान आहेत। म्हणून माझी विनंती आहे हेर्लेकर साहेब, कृपया आपण या रस्त्यावर यावं, या डोंगरावर एक विजिट मारावी आणि इकडच्या स्थानिक जनतेची काय प्रॉब्लेम आहे। एरिया का नाम क्या अपना बताओ? हिमालय सोसायटी नियर राम मनोहर त्रिपाठी हॉल। राम मनोहर त्रिपाठी हॉल, हा राम मनोहर त्रिपाठी हॉल आहे, त्याच्या पाठीमागे हा पूर्ण डोंगर आहे। सीडी उतरताना त्यांना बाजूमध्ये काहीतरी असं बनवून द्यायला पाहिजे की ते पकडून तरी उतरतील खाली। काहीच नाही, त्यांना काय सपोर्ट नाहीये या डोंगरावर। फक्त अब ये हम लोग का नेक्स्ट है। अच्छा या आ जाओ, चलो बता देते आपण ये पूरी। आता आपण बघू शकताय हा रस्ता, आता ही जनता सांगते की हा रस्ता आम्ही ठरवलाय बनवायचं,
म्हणजे जनता स्वतः डिसाईड करते की हा रस्ता आम्ही बनवायचा आहे, विचार करून घ्या. म्हणजे आता जनतेने तुम्हाला मतदान पण करायचं, टॅक्स पण भरायचं, सगळे काय करायचं, आता रस्ते स्वखर्चाने बनवायचे. वा, ही पण आता पहिला मुद्दा बोलो मत हेर्लेकर साहेब, हा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवणार आहे. कृपया हा रस्ता आपण बनवून द्यावा. माझी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही विनंती आहे. मी सगळ्यांना पाठवणार आहे, कमिशनरनाही पाठवणार, जॉईंट ॲडिशनल कमिशनरना पाठवणार, DMC साहेबांना पाठवणार, मी सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवणार आहे. कृपया हा रस्ता जो आहे ह्या महानगरपालिकेने स्वखर्चाने केलं पाहिजे. आणि वरचे जे डोंगर आहे, तिकडचे जे रस्ते आहे ते महानगरपालिकेने लवकरात लवकर बनवून द्यावेत. अन्यथा एकतर इथं पाणी का प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे, पाणी नाही आहे. कारण निवडणूक आली की चांदिवली विधानसभेमध्ये सिस्टम आहे की पाणी बंद करा, इकडची स्थानिक जनतेने नेतेकडे जायचं, हात जोडायचे आणि मग तिकडनं फोन येणार, तिकडनं अधिकाऱ्यांना फोन जातो, हे सगळे माझे लोक आहेत, पाणी चालू करा. ही सगळी परिस्थिती आहे. म्हणून माझी एक मिनिट पुन्हा, म्हणून पाण्याची पण जे प्रॉब्लेम आहे, आपण एकदा हेर्लेकर साहेब आलात तर खूप आपलं धन्यवाद. अन्यथा माझ्याकडे दुसऱ्या पर्याय नाहीये. हे पूर्ण डोंगराला मी आपल्या ऑफिसमध्ये घेऊन येणार आणि आपण तिथे यांची व्यथा ऐका. सब लोग आएंगे, जरूर आएंगे. एक 8 दिन के अंदर अगर अधिकारी यहाँ पे विजिट करने नहीं आते तो अगले 8 दिन के बाद यहाँ से सब लोग को मैं लेके जाऊंगा और वापस यहाँ पे छोड़ूंगा. पूरा डोंगर उतरना चाहिए. आज हम ये 50-100 जन है, पूरा डोंगर उतरना चाहिए. कैसा है, नहीं तो ये लोग सुनते नहीं है, ये अधिकारी लोग कोई सुनता नहीं है. नहीं तो उनको यही मांगता है नहीं ना, इधर पूरा चूहा कच्चर पेटी, एकदम मेहमान आएगा, कोई बाहर आने जाने वाला आएगा. कितनी शर्म की बात थी, बोलो. अभी आपने कर दिया ना. अभी उनके लिए शर्म की बात है, आपके लिए शर्म की थी, आपने अभी उनके लिए शर्म की बात बना दिया है. वाले ने किया तो वो लोग को तो थोड़ा देखना चाहिए. खाली आएगा, नारियल फोड़ के चला जाएगा, उससे कोई मतलब नहीं होता है. तो नारियल फूटने का काम नहीं होता है. नहीं होता है, कुछ भी नहीं होता. किधर नारियल फूटा है? 4 साल हो गया हमारे यहाँ नारियल फूटे. किधर नारियल? ये कोने पे मेरी दुकान के सामने 4 साल से ऊपर हो गया नारियल फूटते. काय के लिए नारियल फूटा था? ये रास्ता बनाने के लिए. किसने फोड़ा था? दिलीप मामा और दोनों नगर सेवक किरण लांडे और बिजू भाई, तीनों जन. म्हणजे ह्या रस्त्याचे नारियल पण फुटला होता, परंतु रस्ता झाला नाही. आता रस्ता का झाला नाही ह्याची मला माहित नाहीये. ये जनता है, सब जानती है, बरोबर है ना. जनता है, सब जानती है. लाइट के मीटर भी आप देखेंगे ना तो पूरे खुले हुए ही है. पानी आया तो पूरा अदानी वालों को भी हम लोगों ने कितना कंप्लेंट डाला. वो अदानी के लिए वो गली उतना सा रुक गया. वो मीटर में पूरा नीचे बॉक्स में पूरा नीचे. अडानी वाले को मैं बोलता हूँ, अडानी वाले को मैं बोलता हूँ, इधर एक आदमी को नंबर बात कराऊंगा मैं. जिधर अडानी का बॉक्स का प्रॉब्लम है आप उसको बता देना, वो एक बार सॉल्यूशन निकाल के देंगे. तो हम ऊपर रहते हैं, उसको पैसा भी दिए. किसको पैसा दिया? अडानी वाले लोग को. तो पैसा भी चंदा भी जमा करके दिए, फिर भी वो वाले आए नहीं काम करने. कौन सा नंबर है उसका? जिसके पापा के पास है नंबर है ना उसका, मेरे को नंबर देना. अडानी वाले का पैसा लेके काम नहीं किया ना. अभी वो मैं कराता हूँ काम कैसा कराने का. पूरा खुला है. माझी परत एकदा हात जोडून विनंती आहे हेर्लेकर साहेब, कारण या वॉर्डचे वाली आपण आहात, आपण एल वॉर्डचे बॉस आहात आणि या सगळ्यांची अपेक्षा आपल्याकडे आहे. कारण लोकप्रतिनिधीकडनं हे सगळे कंटाळलेले आहेत. म्हणून आता माझी परत एकदा आपल्याला विनंती आहे हेर्लेकर साहेब, सहाय्यक आयुक्त एल वॉर्ड, आपण एक व्हिजिट आपल्या अधिकाऱ्यांसोबत इथं मारावी. या पूर्ण डोंगरमध्ये काय प्रॉब्लेम आहे, पाणी असेल, गटर असेल, शौचालय असेल किंवा रस्ते असेल, आपण एकदा यावं आणि सगळ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा. अन्यथा नेक्स्ट वीक 8 दिवसानंतर आम्ही सगळे आपल्याला भेटायला येतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक है, हम सब जाएंगे. भाई अभी सबसे बड़ी प्रॉब्लम हम लोगों को ये दोनों मीटर बॉक्स की. क्या है, हम लोगों ने बहुत कम